स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। पहिल्या फेरीत निवडून आले आणि ते विसरले। आमचा दावा आहे मुलग्याला तिकीट मागण्याचा अधिकार नाही, भैया मानेंचा राईटफुल क्लेम आहे आणि जर नाही झालं तर सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय, कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडे तत्वावर द्यायचं आहे, मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल। सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन, नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर। श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा। श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध। कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सांगली जिल्ह्यामध्ये एक नंबरला आल्याचं राहणार नाही। म्हणून आज माझ्याबरोबर कोल्हापूर जिल्हा मजूर बँकेचे संचालक भैयासाहेब माने आमचे सहकारी मित्र आलेले आहेत, ते म्हणजे या सगळ्या निवडणुकीचे सरसेनापती आहेत। आता यांचा पदवीधर विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून अश्वमेधचा घोडा आम्ही सोडलेला आहे 6 महिन्यापूर्वी। मी असं का म्हणालो की गेल्या 4ही विधान परिषदेच्या निवडणुकीचा एक प्रचंड अनुभव त्यांच्या मागे आहे। ते शिवाजी विद्यापीठाचे सिनेटचे मेंबर होते। आपल्याला कधी आठवत असेल, पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असताना आपण राजेश पाटील वाटाळकरांना कराडच्या उमेदवारी दिली होती। त्यावेळेला सुद्धा जे मतदान झालं ते कोल्हापूरचं नोंदणी करण्याचं असेल किंवा जरा मतदान जास्तीत जास्त करण्याचं काम हे भैयासाहेब मानेंच्या माध्यमातून झालेलं होतं। त्यानंतर आपण शरद पाटील आपल्या सांगलीचे, त्यांना आम्ही तिकीट दिलं, निवडून आणलं। त्यामध्ये त्यांनी प्रकाश जावडेकरांचा पराभव केला होता आणि त्यामध्ये सगळ्यात जास्त कोल्हापूर जिल्ह्याची नोंदणी झाली होती आणि सगळ्यात जास्त कोल्हापूर जिल्ह्यानं मतदान केलं होतं। त्यात भैयासाहेब माने अग्रेसर होते। गेल्या वेळेला सारंग पाटील आणि अरुणअण्णा लाड यांची लढाई झाली आणि त्या पद्धतीचा फायदा चंद्रकांत दादांना तिसऱ्या प्रिफरेन्शियल वोटच्या शेवटच्या फेरीचे निवडून आले। त्यावेळेला सुद्धा आम्ही सारंग पाटलांना 2 नंबर आणण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यानं फार मोठे प्रयत्न केले होते। त्यात भैयासाहेब माने आघाडीवर होते। गेल्या वेळेला अरुणअण्णा लाड माझ्याकडे आले आणि त्यांना तिकीट द्यायचं आम्ही पक्षाने ठरवलं। त्यावेळेला डी बापू लाड यांची चिरंजीव म्हणून, पुरुगाने चेहरा म्हणून आम्ही त्यांना सर्वांनी पसंती दिली आणि भैयासाहेबांनी त्यावेळेला उमेदवारी अर्ज भरला होता। आणि मग अरुणअण्णा लाड माझ्याकडे आले, म्हणाले की भैयासाहेबांना आपण घ्यायला सांगा। म्हणजे भेटत त्यांना त्यावेळेला त्यांनी सांगितलं, भैया तू एवढ्या दोन्ही निवडणुकीत माझं चांगलं काम केलेलं आहे, आता पुढच्या वेळेला मी धावणार नाही कारण माझं वय झालेलं आहे, तूच उमेदवार म्हणून। आता हे पोरगा त्यांनी काढला आपला स्वतःचा। आता गेल्या वेळेला सुद्धा एकूण नोंदणी 1 लाखाच्या वर झाली आमच्या जिल्ह्यामध्ये आणि 68% मतदान हे कोल्हापूर जिल्ह्यात झालं। फक्त कोल्हापूर जिल्ह्यामुळं अरुणअण्णा लाड पहिल्या फेरीत निवडून आले आणि ते विसरले। ठीक आहे, आता विसरले ते विसरले। आता या वेळेला पुन्हा त्यांचा मुलगा आता भारतीय जनता पक्षामध्ये गेलेला आहे, अरुणअण्णा लाड काही गेलेले नाही। म्हणून आमचा दावा आहे, जो आमदार असतो तो गेला तर एखाद्याला आम्ही समजून घेऊ, पण जो अरुणअण्णा लाड गेलेला नाही, मुलगा गेलेला आहे, मुलग्याला तिकीट मागण्याचा अधिकार नाही, भैया मानेंचा राईटफुल क्लेम आहे आणि जर नाही झालं तर मैत्रीपूर्ण आपण करू आणि कोणत्याही पद्धतीने भैया मानेला विधान परिषद निवडून आणायची ही शपथ आपण घेऊ। थोडा संकल्प आपण या निमित्ताने करूया। आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा।